पाठ 7वा माझी मराठी. कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी. मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते. जसं आपल्या आईविषयी आपल्याला प्रेम असतं तसंच प्रेम मराठी भाषेविषयी आपल्याला वाटतं. या कवितेमधून मराठी भाषेची थोरवी कवयित्रींनी व्यक्त केली आहे. माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई, तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई. कवयित्री म्हणते, माझी भाषा म्हणजे माझी आईच आहे, कारण माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला माझ्या भाषेचाच आधार आहे. म्हणूनच तिचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही आणि फेडणार पण नाही. मी आयुष्यभर तिच्या उपकारातच राहणार आहे. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. तिचा एक एक शब्द म्हणजे जणू मौल्यवान रत्नेच, कधी कठोर अगदी तापलेल्या लोखंडासारखा, तर कधी अगदी हळुवार अगदी चांदण्यांसारखा. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या मराठीचा सुगंध सगळीकडे पसरला आहे आणि वाऱ्याबरोबर दूर दूर जात तिच्यात खूप वेगळे वेगळे बदल सुद्धा झाले आहेत, पण यामुळे तिच्या सौंदर्यात भरच पडली आहे. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. जो कोणी माझ्या या मराठीचा आनंद घेईल त्याला अमृत प्राशनाचं सुख मिळेल आणि त्यावेळी त्याला कोणत्याही जातीधर्माचं बंधन असणार नाही. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझ्या मराठी भाषेचा मोठेपणा मी किती सांगितला तरी माझं समाधान होणार नाही. माझ्या देशात नव्हे तर परदेशात सुद्धा माझ्या या मराठीला खूप मान आहे.